नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऋषिकेश मोगळे. तर काही काळाआधी मी माझ्या घराला डेकोरेशन करण्यासाठी इथून वॉलपेपर बसवले होते. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आता योगायोग आलेला होता की त्यांचा एक दुकानाचा, त्यांच्या शॉपचा एक व्हिडिओ बनवावा, जेणेकरून आपल्या हे उद्योजकांना सुद्धा थोडीतरी भरभराट मिळावी आणि असंच त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने लाभावा. व त्याचसोबत आमच्यासारख्या एका घर बांधणाऱ्या माणसाला किंवा घर एकटंच बनतं पण त्या घराला सजावट करण्याचं जे काही काम असते ते पेंटिंग किंवा वॉलपेपर किंवा डेकोरेशन करतात. तर आता आपण बघूया, चला. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि आमच्या मैत्रीची एक गोष्ट अशी म्हणजे मैत्री आमच्या घरामध्ये वॉलपेपरची गरज होती. मी असं व्हिजिट करता कमीत कमी 8 ते 10 दुकानं बघितली. त्याचसोबत 9वी 10वी दुकान म्हणजे सरांची दुकान, महेंद्रसिंग ठाकूर यांचं नाव आहे, अमरावतीमध्ये स्थित आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून यांचं जे काही जीवनपट आहे हे अमरावतीमध्येच झालेलं आहे व त्याचसोबत त्यांची कर्मभूमी सुद्धा आपली अमरावतीच ठरलेली आहे. मग मला तुम्हाला सांगायचं की माझ्या घरातलं जे काही वॉलपेपर मी बसवलं अत्यंत कमी पैशामध्ये, अवघ्या अमरावती भारामध्ये किंवा अवघ्या विदर्भामध्ये जर कमी पैशामध्ये मला कुठेतरी डेकोरेशन सेंटर मिळालेलं असेल ते म्हणजे आपल्या अमरावतीमध्ये. आणि यांच्या शॉपचं नाव जे आहे ते वॉलपेपर वर्ल्ड. तर आपण आता त्यांच्या सोबतच जाणून घेऊ की आता त्यांचा कसं काय किंवा त्यांचा अनुभव आपण त्यांनाच विचारू. नमस्कार सर, काय म्हणता, कसे आहात? बस बढ़िया, आप सुनाओ. मैं बहुत अच्छा हूँ. हिंदी साइडर आहे, थोडंसं भाषेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो पण आपली महाराष्ट्राची जनता अशी आहे की मराठी पण समजतं, हिंदी पण समजतं आणि इंग्लिश पण समजतं. ठीक आहे. आणि खरोखर सांगतो, मी माझ्या घरी वॉलपेपर लावून एवढं आहे ना हॅपी झालेलो आहे की ज्याच्यामध्ये मला आणखी इच्छा आहे की माझं जे काही रेसिंग रूम आहे किंवा माझं जे काही पर्सनल रूम आहे त्यामध्ये सुद्धा काही दिवसानंतर आता मी वॉलपेपर किंवा असं डेकोरेशनचं काम करणार आहे. मग त्यामध्ये आपण सरांशीच जाणून घेऊया की सरांचं कसं काय अनुभव राहिलेला आहे. सर, तुमच्या मनामध्ये कशी काय संकल्पना आली की आपण एक डेकोरेशनचं शॉप टाकावं? सरांचा जर इतिहास किंवा सरांची जर फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं, त्यांचे वडील प्रोफेशनली डॉक्टर होते. त्याच्यासोबत त्यांची जी आई होती ही गव्हर्नमेंट सर्वंट होत्या, म्हणजेच महानगरपालिकेमध्ये एका पदावरती काम करत होत्या आणि एकदम वेगळ्या दिशेने नेणारे एकमेव मुलगा म्हणून त्यांच्या फॅमिलीमधून त्यांचा जन्म झाला. व त्याचसोबत या बिझनेसच्या लाईनमध्ये तसेच आपल्या लोकांच्या घरं बसवण्याचं किंवा घरं सौंदर्यीकरण करण्याचं जे काही संकल्प त्याने घेतलेला आहे त्यांच्या बाबतीत. तर कसं काही इथपर्यंत तुम्ही आलात? क्योंकि सर अपना तो स्टॉक मार्केट का काम है. लेकिन जब मैं अमरावती में देख रहा था जो भी वॉलपेपर वगैरह जो बेच रहे थे अमरावती में 3000, 4000, 5000, तो जैसे अपने मध्यम वर्गीय जो लोग रहते हैं वो उनकी इच्छा होने के बावजूद भी वो लगा नहीं पा रहे थे. तो इसीलिए अपन ने ऐसा सोचा कि भाई जहाँ तक मैक्सिमम हो सके हर घर में अपना एक वॉलपेपर लगाया. लोगों की जो इच्छाएं हैं वो घर में, जो घर बोले तो सपनों का घर होता है, तो उसको प्रॉपरली कम बजट में अपन मध्यम वर्गीय लोगों को सजा पाए उसको अच्छी तरह से. इसीलिए अपन लोगों ने 8 रुपये स्क्वेअर फीट के लिए सुरू करे. आणि मित्रांनो, जर विदर्भ भारत किंवा अवघ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल तर हे जे वॉलपेपरचं नवं ट्रेंडच एक चलन सुरू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपलं जे घर असतं हे 4 भिंती आणि एका छताप्रमाणे किंवा एका छताने आपलं घर बनलं जातं. आणि आयुष्यात गोरगरीब माणसाच्या आयुष्यात किंवा मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यामध्ये घर हे एकदाच बांधलं जातं. मग त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये अशी आशा असते की कुठेतरी आपलं घर सौंदर्यीकरण करावं किंवा 4 लोक आपल्या घरी आल्यावर त्यांनी सुद्धा असं म्हणावं की अमुक या माणसाने किती चांगलं घर बांधलेलं आहे. मेहनतीचं घर असते आणि त्या घराला घरौंदा देण्याचं काम जे असते हे वॉलपेपर करतात. तर आता आपण सरांची माहिती घेऊन घेतली, सरांची ओळख घेऊन घेतली. त्याचसोबत आता आपण सरांपासूनच बघूया की त्यांच्या या शॉपमध्ये कुठकुठल्या प्रकारचे घर सजावट करण्याचे जे काही आता पत्रक किंवा वॉलपेपर किंवा आणखी काही डिझाईन्स आहे. आता आपण हे डेकोरेशन बघतोय, तर सर आम्हाला याच्या बाबतीत थोडंफार सांगा तुम्ही. इसको है ना वर्टिकल टाइल्स बोलते हैं, जो आजकल हम लोग ये अपने कहीं पोर्च हो, वो जो अपन छोटा सा घर में गार्डन वगैरह बनाते हैं, भगवान के पीछे वो डेकोरेशन करते हैं, तो वर्टिकल टाइल्स है, एकदम इजी है लगवाने में, एकदम रियल दिखता है, एकदम रियल दिखता है लगने के बाद. तो मार्केट में ये 500, 600, 700 का बेच रहे, अपन 250, 300 रुपये में 1 पीस बेच रहे. म्हणजे बघा, जिथं मार्केटमध्ये तुमच्यापासून दुप्पट पैसे घेतले जाते किंवा दुप्पट
रक्कम घेतल्या जाते तर सर 50% ऑफ मध्ये मार्केटच्या रेट मधून म्हणतो बरं का, म्हणजे तुम्हाला एकदम डिस्काउंट मध्ये हे डील मिळणार आहे. म्हणजे लवकरात लवकर आता यांच्या शॉप वरती या, वॉलपेपर वर्ल्ड वरती या. सर आपल्या दुकानाचा ऍड्रेस काय सांगितला? अपना दुकान का एड्रेस है यशोदानगर से दस्तूरनगर रोड, ओल्ड बाईपास रोड, JPS हुंडा के बाजू. मी सरांच्या वॉलपेपर वरचं जे काही ऍड्रेस आहे सगळं आमच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा टॅगलाईन वरती सुद्धा टाकणार आहे, डिस्क्रिप्शन वरती सुद्धा टाकणार आहे. मग आता आपण दुसऱ्या सेगमेंट कडे जाऊया, म्हणजेच आपले वॉलपेपर. आता या वॉलपेपर मध्ये सुद्धा मी असं ऐकलं, जेव्हा मी अनुभवलं होतं माझ्या घरात बसवले तेव्हा मी मीडियम स्टँडर्डचे बसवले होते, पण ते अतिशय अतिउत्तम होते. आणि त्यामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटी आहे, व्हेरायटीज आहेत. सर ते दाखवा. तो जैसे ये है ना, ये 8 रुपए फुट है. ये बघू शकता मित्रांनो, या थोडं ये पूरी जो लाइन है यहाँ से लेके यहाँ तक ये पूरी 8 रुपए फीट है ये. और ये अगर हम लोग मार्केट में लेने जाएंगे, कोई भी वॉलपेपर लेने जाओगे आप, तो कम से 2,500, 3,000, 4,000 का मिलेगा 100%. और ये मेरा बोलना नहीं है, जो कस्टमर आते हैं वही लोगों के रिव्यू है ये कि भाई मार्केट में अमरावती में, बिदर में इतना ही महंगा मिल रहा है इधर. आता आपण बघू शकतो की मध्यमवर्गीच नाही तर चांगल्यात चांगल्या रिच फॅमिलीचे जे काही मेंबर आहे ते सुद्धा थोडा वेळ आधी आले होते आणि त्यांनी सुद्धा इथून काहीतरी चांगले वॉलपेपर चूज करून नेले. पण त्यामध्ये आपण बघू शकतो ज्या वेळेला लहान मुलांचं जे काही एक स्वप्न असतं की आपल्या एक ड्रीम रूम असावी, एक चांगल्यात चांगली रूम असावी, मग त्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की छोटे बच्चों के लिए भी सर्विस में ये पूरा किड्स का कलेक्शन है, ये पूरा अच्छी बात आहे. त्याच्याच नंतर सर इकडे मला प्रोफेशनल सुद्धा दिसत आहे, प्रोफेशनल के हिसाब से भी ये बैकग्राउंड में. सर याच्या बाबतीत रेटच्या बाबतीत थोडी माहिती सांगा, म्हणजे रेट चेंज आहे? नहीं, पूरी ये जो पूरी वॉल है बच्चों का, ये ऑफिस का, ये पूरे 8 रुपए स्क्वायर फीट का ही है. छान. म्हणजे बघू शकता तुम्ही, लहान मुलांचं असू द्या, मोठ्यांचं असू द्या, त्याचसोबत मध्यमवर्गीय गृहिणीच्या घरातलं सुद्धा असू द्या, कोणी पण असू द्या, त्याला एकदम कमी रेटमध्ये आणि एकाच रेटमध्ये या सेगमेंटचे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर सर इकडे थोडं डिझायनिंग सेगमेंट मध्ये आपल्याला दिसतंय, याच्या बाबतीत थोडीशी माहिती द्या. हे जे खालचे आहे हे कलर वाले, हे खालचे कॅफे वगैरे असतात, ये मतलब उनके लिए, कैफे वगैरह के लिए, जिम के लिए, ये उनके लिए कलेक्शन. और ये पूरा होम कलेक्शन है पूरा. इधर भी पूरा आप देखोगे. और सर इसका रेट ये 8 रुपए फीट है. आणि मला एक सांगायचं आहे की 8 रुपये फूट आणि त्याचसोबत यांचे जे काही कर्मचारी आहे ते सुद्धा तुम्हाला लावून देण्याचं काम करेल, पण त्याचे चार्जेस आकारेल. आणि ते सर्वात सस्ते है एकदम. अमरावती में एक रोल के 500-600 रुपए लेते लगाने के, और हम लोग 300 रुपए में लगवा के देते. बघा मित्रांनो, अतिशय धमाकेदार डील तुम्हाला इथे मिळणार आहे व त्यासोबत चांगल्यात चांगलं तुमचं घर सजवून सुद्धा मिळणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला कुठेतरी त्यांचे कर्मचारी किंवा ते चिपकवणारे किंवा ते सेटिंग अरेंजमेंट करून देणारे जे काही कर्मचारी आहे ते यांचेच असणार आहे. आणि हे अतिशय कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगली सोय उपलब्ध करून देत आहे. सर मी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला सेगमेंट नव्हतं, पण या सेगमेंटची आता आम्हाला थोडी चांगल्यात चांगली माहिती सांगा, कारण की 3D सेगमेंट आहे आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं, वॉलपेपर पेक्षाही सुंदर आहे. थोडासा रेट याचा जास्त असू शकतो. जास्त आहे. PVC 3D है, ये पूरा PVC मटेरियल है, और 3D मटेरियल दिखने में भी अच्छा है. इवन इसको जो व्हाइट वाले है ये, अगर हम लोग बोर हो जाते हैं इस चीज को लेकर तो इसको कलर भी कर सकते हैं. इसके ऊपर कलर भी कर सकते हैं. मान लो कुछ लगा लिया, अपने को बोर हो रहा है तो उसको कलर भी कर सकते हैं. म्हणजे लॉंग टर्म चालणार जे काही तुम्हाला PVC है. आणि सर याची रेंज, प्राइस रेंज कशी आहे? याचे जे आहे ना ते 300 रुपये पर पीस आहे. 300 रुपये पर पीस. आणि व्हाईट वाले, बाकी हे जो आहे कलर वगैरे कलरचे 350. तर मित्रांनो मी थोडं जवळ या, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वुडन कलर सुद्धा आहे आणि टाइल्स ज्या पद्धतीने आपण घराला लावतो म्हणजे खाली फ्लोअरला, त्याच पद्धतीने तुम्हाला इथं सुद्धा मिळणार आहे. पण हे वॉटरप्रूफ आहे, त्याचसोबत पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणजे प्लास्टिक पासून बनलेलं आहे आणि लॉंग टर्म चालणार आहे. हे काही प्रोजेक्ट आहे. याची जी किंमत ते 300 रुपये सांगितलेली आहे आणि याची किंमत सर 350, 350. आणि काही डिस्काउंट मिळेल का व्हिडिओ बघून? कोई भी अगर ये वीडियो देखकर आएगा, पीछे के जो भी वीडियो देखकर आएगा उसको 100% मतलब कुछ ना कुछ डिस्काउंट मिलेगा ही मिलेगा. बिल्कुल. आणि त्याच्यानंतर काही तुमच्याकडे एक नवीन सेगमेंट आहे, थोडी माहिती सांगा. हे आजकाल नवीन आलेले एकदम सेल्फ एडेसिव्ह आहे.
ऐसा बस निकालो और वॉल पर ऐसा अपन लगा सकते हैं, बिल्कुल ऐसा चिपका सकते हैं। चार्जेस द्यायचे नाही हा. तुम्ही हे तुमच्या घरी घेऊन गेला स्वतःही लावू शकतो आपण. टीव्हीच्या मागे किंवा अशा कुठेही आपण छोट्या ठिकाणी highlight जिथे वगैरे तुम्हाला करू हायलायटर शकतो. म्हणून यूज करायचं आहे. आणि याच्यात सर खूप व्हरायटी आहे आपल्याजवळ. सर हा नवीन एकदम लेटेस्ट पीस दिसत आहे मला हो, एकदम एकदम ग्लास आहे. सर हे ओरिजिनल ग्लास आहे ओरिजिनल ग्लास मिरर आहे. मिरर. वुडन डिझाईन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो. मेटल मध्ये. याला काय म्हणतात आता? यांना मोजेक टाईल्स मोजेक टाईल्स. मोजेक आणि टाईल्स आणि डेकोरेटिव्ह तुम्हाला समजा आपल्या रूम मध्ये ऑफिस मध्ये असं एक डेकोरेशन लावायचं असेल युनिटच्या मागे पुढेही आपण लावू शकतो. टीव्ही युनिटच्या मागे जिथे काही तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह नेचर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे एखाद्या वस्तूला, तुम्ही तिथे लावू शकता. आणि त्याच नंतर सर आपण बघितलं की हे रोल छोटे छोटे 3-3 फुटाचे किंवा 1 फूट 1.5 फुटाचे 21 इंचाचे. आणि त्याचसोबत सर हे मोठे जे आहेत लंबेवाले याचं काय ये सर पूर्ण वाटरप्रूफ है ये, 100% वाटर. किचन के ओटे ओटे पर कहीं पे भी जैसे पुराना फर्नीचर हो जाता है अपना, उसके ऊपर भी चिपक जाता है. टाइल्स भी कहीं पे भी चिपक जाता है, बाथरूम के टाइल्स में चिपक जाएगा. पूरा 100% वाटरप्रूफ है. आणि सर याची प्राइस कशी त्याची राहणार? 30 रुपये स्क्वेअर फीट आहे. 30 रुपये स्क्वेअर स्क्वेअर छोट्यावाले 8. आणि मला एक माहिती सांगा, आपल्या प्रेक्षकांना माहित असायला हवं की हा आपल्याला रोल परचेस करावा लागेल की फूट नाही, पूर्ण एक रोल परचेस करा. एक रोल किती टाकायचा? 18 स्क्वेअर फीटचा रोल आहे. 464 रुपयाचा एक रोल होता आणि 50 स्क्वेअर फीट त्याच्यात काम होतं. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता जिथे आपल्या अमरावतीमध्येच नव्हे अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्या रेटने विकतात. त्या रेटने विकतात. मी स्वतः बघितलंय. मी स्वतः 7-8 दुकानं फिरलोय आणि माझ्या घराला कुठेतरी चांगलं एक वॉलपेपर मिळावं त्या कारणामुळे कशी तरी योगायोगाने सरांची माझी भेट झाली. त्यासोबत आमची मैत्री सुद्धा झाली. 2 महिने आधीच व्हिडिओ बनवायचा होता पण तरी सुद्धा 2 महिने लेट झाले, त्यासाठी मी माफी मागतो सर. नहीं तुम्हें आने असू द्या. विषय तुम आए उसके लिए तुम्हारा बहुत बहुत धन्यवाद है. और आप जैसे जो उद्योजक है तो कहीं जाके हमारा भी नाम थोड़ा अच्छा होता है. याच्या आधी माझ्या एका मित्रांनी बीडच्या एका उद्योजकांचं म्हणजे बाप्पासाहेब घुगेंचा व्हिडिओ बनवला होता. अतिशय चांगला माणूस आहे, निर्व्यसनी माणूस आहे. तो व्हिडिओ सुद्धा सुमित केंद्रे या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्याचसोबत सर या सेगमेंटमध्ये आता हा लास्ट सेगमेंट असणार आहे, तर याचं काय महत्व आहे आणि याची कशी प्राइस रेंज राहणार आहे? फक्त 10 रुपये स्क्वेअर फीट. 10 रुपये 8 आणि 10. 8 आणि 10. तर इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो जाता जाता फक्त एवढंच सांगतो, जो आपली सोय करेन तोच आपला सोयरा असतो. आणि चांगलं व्यक्तिमत्व उद्योजक आहेत, त्याचसोबत चांगले व्यक्तिमत्व आहे आणि गरीबाला किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या जाणू शकतात. त्या कारणामुळे आज जे काही 500, 700, 1000 रुपयांचे रोल आपल्या या महाराष्ट्रभरात विकल्या चालले आहेत. कुठेतरी त्यांनी आता सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की एका मध्यमवर्गीय लोकांचं सुद्धा घर सौंदर्यीकरण व्हावं किंवा चांगलं झालं पाहिजे. आज त्यांचं उद्दिष्ट आहे. स्वतः ट्रेडिंग करतात, स्वतः स्टॉक मार्केटमध्ये त्यांचं आहे इन्व्हेस्टमेंट. आणि अशाच माणसांची खरोखर, अशाच उद्योजकांची खरोखर आपल्या महाराष्ट्राला अमरावतीला गरज आहे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा आपले युट्यूब चॅनल. आणि धन्यवाद सर, ओके, आपको बहुत बहुत महत्वाचे क्षण दिल्याबद्दल. वेलकम. थँक्यू. आप आए हो हमारे